Good morning, friends. I'm Professor Nafisa Bhagwan. I'm going to teach you the paper literary criticism. The paper number is 12. In this, you are having a point that is modern criticism. Okay, modern criticism. In this, you are going to study about the essay written by T.S. Eliot, that is Tradition and Individual Talent. Tradition and Individual Talent. This is the name of the essay written by T.S. Eliot. What is the full name of Eliot? We always say that T.S. Eliot, but what is the full form? Thomas Stearns Eliot. Okay, was a poet. He was a poet. He was an essayist. He was the publisher. He was the playwright, and he was the literary critic and editor. See how intelligent he was. Was a poet, essayist, publisher, playwright, literary critic, and editor. He is one of the 20th century major poets. Okay, in the 20th century, we are studying about the modern criticism. We are studying about modern criticism. In this, you will see that there are major poets, and their contribution is extraordinary. Okay, his notable works are The Wasteland. When we talk about T.S. Eliot, we remember these works. What are those? The Wasteland, Murder in the Cathedral, and The Dry Savages. These are the most important works done by T.S. Eliot. The essay was first published. This essay, that is Tradition and Individual Talent. हे काय एक निबंध आहे आणि हा निबंध कुणी दिला आहे? T.S. Eliotने दिला आहे. द एसे वॉज फर्स्ट पब्लिश्ड इन द इगोइस्ट. द इगोइस्ट नावाचं आहे, त्याच्यामध्ये हा दिस एसे वॉज पब्लिश्ड इन दॅट अँड लॅटर इन इलियट्स फर्स्ट बुक ऑफ क्रिटिसिझम. दिस एसे इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. हा जो एसे आहे T.S. Eliot's ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट, हा एसे जो आहे हा 3 भागामध्ये आहे. द एसे इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. फर्स्ट द कन्सेप्ट ऑफ ट्रॅडिशन अँड देन पहिल्या भागामध्ये काय येणार? द कन्सेप्ट ऑफ ट्रॅडिशन. ट्रॅडिशन म्हणजे काय? अँड देन द थेअरी ऑफ इम्पर्सनल पोएट्री. आणि मग इम्पर्सनल पोएट्री म्हणजे काय हे दुसऱ्या पार्टमध्ये येईल. थेअरी ऑफ इम्पर्सनल पोएट्री. आणि शेवटी तिसऱ्या भागात काय येणार? फायनली द कन्क्लुजन. Eliot is often known for its poetry. He also contributed to the field of literary criticism. Eliotचा भर कशावरती होता? On the poetry. He has written number of poems and he has also contributed to the literary criticism. According to Eliot, without the sense of tradition. ट्रॅडिशन म्हणजे काय? परंपरा. इलियटचं म्हणणं काय? विदाउट ट्रॅडिशन an artist can never be a good artist. See, underline this sentence, that without the sense of tradition. ट्रॅडिशन म्हणजे परंपरा. ज्या परंपरा आहेत त्याचं नॉलेज ज्याला माहिती नाही, त्याला काहीच माहिती नाही ट्रॅडिशनबद्दल, तर तो काय चांगला कवी होऊ शकत नाही. An artist can never be a good artist. The individual talent is the capacity of a poet. अर्थ दिलेला आहे. इंडिव्हिज्युअल टॅलेंट ज्याचं त्याचं वैयक्तिक जे काही कार्य आहे. द इंडिव्हिज्युअल टॅलेंट म्हणजे बुद्धिमत्ता. इज द कॅपेबिलिटी ऑफ अ पोएट. कुणाची कशी कॅपेबिलिटी आहे, किती कॅपेबिलिटी आहे, ग्रेट आहे का ऑर्डिनरी आहे, हे आपल्याला त्याच्या लिखाणावरनं कळतं. द इंडिव्हिज्युअल टॅलेंट इज द कॅपेबिलिटी ऑफ अ पोएट. कॅपेबिलिटी क्षमता, त्या कवीची क्षमता कितपत आहे टू रिटच अँड रिकलर द पास्टनेस ऑफ द पास्ट. एखादा काय रिटच अँड रिकलर द पास्टनेस. आपण कशा पद्धतीने मागचा इतिहास उजळू शकतो,
कशा पद्धतीने त्याचे आपण सांगड घालतो आजच्या ह्याच्यात, ते जो करतो, ती जी कॅपॅबिलिटी आहे ही रिजॉईनिंग द पास्ट अँड द प्रेझेंट, गोईंग बॅक टू नो अबाउट द पास्ट, ती क्षमता जी आहे ती क्षमता एका कवीच्या मध्ये असली पाहिजे. पास्ट यांनी जोर कशावर दिला आहे? ट्रॅडिशन. ट्रॅडिशन म्हणजे काय? ट्रॅडिशन म्हणजे परंपरा. आणि जो कवी मागचं जे काही झालेलं आहे त्याला रिकलर देतो किंवा रिटच देतो, त्यावेळेस तो कवी हा ग्रेट असतो. नो आर्टिस्ट और नो पोएट ऑफ एनी आर्ट हॅज हिज रियल व्हॅल्यू अलोन. नो आर्टिस्ट और नो पोएट ऑफ एनी आर्ट हॅज हिज रियल व्हॅल्यू डन. हे जोपर्यंत ज्या कवीच्या अंगी नाही तोपर्यंत त्या कवीच्या लिखाणाला व्हॅल्यू येत नाही. अ पोएट मस्ट बी अवेअर ऑफ द पास्टनेस ऑफ द पास्ट. बघा, जे पास्ट आहे त्या पास्टच्या बद्दलचं पास्ट त्या कवीला कळलं पाहिजे. म्हणजे नो आर्टिस्ट और नो पोएट ऑफ एनी आर्ट हॅज रिअल व्हॅल्यू अलोन. अ पोएट मस्ट बी अवेअर. कवीला काय माहिती असलं पाहिजे? ऑफ एनी आर्ट हॅज हिज रिअल व्हॅल्यू अलोन. अ पोएट मस्ट बी अवेअर ऑफ द पास्टनेस ऑफ द पास्ट. पास्टनेस ऑफ द पास्ट म्हणजे जी पुरातन आहे ते त्याचा इतिहास जो काय आहे तो इतिहास त्याला कळला पाहिजे. इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी आर इम्पॉर्टंट. इनोव्हेशन म्हणजे काय? नाविन्यपूर्ण. इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी म्हणजे नाविन्य पण काय आहे ते तुम्हाला याच्यामध्ये त्या कवीला असलं पाहिजे. इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी आर इम्पॉर्टंट फॅक्टर्स. बोथ द प्रेझेंट अँड द पास्ट. कशासाठी पाहिजे त्याला? क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. पोएट्स मस्ट अंडरस्टँड हाऊ देअर वर्क्स रिलेट टू द बोथ द प्रेझेंट अँड द पास्ट. म्हणजे समजा एखादा चित्रपट सिंगमसारखा काढला, गांधीजींसारखा काढला, तर त्या रायटरला हे माहिती असलं पाहिजे आपला पास्ट कसा होता आणि तो पास्ट तो आत्ताच्या प्रेझेंटशी रिलेट करतो. आलं लक्षात? हां. पोएट्स मस्ट अंडरस्टँड हाऊ देअर वर्क्स रिलेट टू बोथ द प्रेझेंट अँड द पास्ट. हे जे लिखाण आहे हे लिखाण अगदी पूर्वीच्या काळामध्ये त्याची ट्रॅडिशन किंवा त्याची परंपरा किंवा त्याचं काय पास्ट आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते पास्ट आणि आत्ताचं प्रेझेंट ह्याची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. इलियट क्लेम्स दॅट पोएट्री डज नॉट एक्झिस्ट इन अ व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय? मोकळं आपण भांडं म्हणतो किंवा मोकळं काहीतरी आपण म्हणतो ना, म्हणजे व्हॅक्यूम त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एक्झिस्ट इन अ व्हॅक्यूम अँड दॅट द मिनिंग ऑफ अ पोएम इज नेवर डिफाईन्ड. तुम्हाला असं पोकळपणा जिथं आहे तिथं तुम्हाला तुमच्या काव्य डिफाईन करू शकत नाही. सोलली बाय इट्स कंटेंट्स. त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे एवढं बघून तुम्ही तुमची कविता डिफाईन करू शकत नाही. इन पार्ट 2 इलियट एक्सपांड्स ऑन हिज बिलीफ that the creation of the poetry is an act of depersonalization. तुम्ही कविता लिहित असताना इलियटचं म्हणणं काय आहे की तुम्ही अशी क्रिएशन केली आहे. एक्सपांड्स ऑन हिज बिलीफ दॅट द क्रिएशन ऑफ पोएट्री. पोएट काय करतो? काहीतरी नवनिर्माण करतो, पोएट्री करतो. म्हणजेच काय? ही क्रिएट समथिंग. वेन ही इज क्रिएटिंग समथिंग दॅट ॲक्ट ऑफ डिपर्सनल. त्याच्यामध्ये तुम्ही कसं केलं पाहिजे? डिपर्सनलायझेशन. ही आर्ग्यूज दॅट द मॅच्युअर पोएट राईट्स नॉट बिकॉज ही हॅज मोर टू से. आता आपण काय म्हणतो? मॅच्युअर पोएट आहे. मॅच्युअर पोएट आहे म्हणजे समजदार आहे. तर मॅच्युअर पोएट राईट्स नॉट बिकॉज ही हॅज मोर टू से. त्याला तो मॅच्युअर आहे कारण त्याच्याकडं बोलायला खूप आहे, त्याच्याकडं लिहायला मॅटर खूप आहे म्हणून आपण म्हणू शकत नाही. बट बिकॉज हिज टेक्निक हॅज मेड इट पॉसिबल. पण आपण एखादी कविता ग्रेट का म्हणतो? तर त्याच्यामध्ये वापरलेली जी टेक्निक आहे. द थिंग इज दॅट यू आर मॅच्युअर अँड दॅट इज वाय यू आर टॉकिंग टू मच ऑर यू आर रायटिंग टू मच. नो, दॅट इज नॉट द केस. वेन यू आर मेकिंग यूज ऑफ अ टेक्निक देन दॅट टेक्निक हॅज मेड इट पॉसिबल. ही एक्सप्लेन्स दिस using an analogy. Now Eliot has given a beautiful example. He has given an analogy
फ्रॉम केमिस्ट्री. केमिस्ट्रीमधलं त्याने कशा पद्धतीने आपले विचार मांडलेत बघा. प्लॅटिनम, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना प्लॅटिनम इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, प्लॅटिनम आणि ऑक्सिजन अँड सल्फर डायऑक्साईड प्लॅटिनम इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड सल्फर डायऑक्साईड. म्हणजे प्लॅटिनम घ्या, त्याच्याबरोबर ऑक्सिजन आणि सल्फर डायऑक्साईड घ्या. ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट टू क्रिएट सल्फरस ॲसिड. आता ही जर दोन घेतली आपण, प्लॅटिनम इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड सल्फर डायऑक्साईड, तर त्याचं काय बनतं. अँड सल्फर डायऑक्साईड ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट टू क्रिएट सल्फरस ॲसिड. त्याचं काय बनतं, सल्फरस ॲसिड बनतं. बट आणि काय सांगितलं महत्त्वाचं, कॅटलिस्ट म्हणलं. कॅटलिस्ट म्हणजे तो ती प्रक्रिया घडवून आणणारा घटक असतो, पण तो कुठेही सामील नसतो, त्याला कॅटलिस्ट म्हणायचं. ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट टू क्रिएट सल्फरस ॲसिड. प्लॅटिनम इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन अँड सल्फर डायऑक्साईड. म्हणजे प्लॅटिनम काय करतो, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन हे एकत्र करून हा काय करतो, प्लॅटिनम सल्फर डायऑक्साईड तयार करतो, पण तो कुठेही नसतो. बट रिमेन्स इटसेल्फ अनचेंज. सल्फर डायऑक्साईड जे आहे ते प्लॅटिनम जे आहे ते कसं आहे, अलिप्त राहतं. द एसे ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट इज अन अटॅक ऑन सर्टन क्रिटिकल व्ह्यूज इन रोमॅन्टिसिझम. Talent is an attack on certain critical views in romanticism, primarily on expression of the personality of the poet. बघा, हा जो एसे, द एसे ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट, हे काय, इज अन अटॅक ऑन सर्टन क्रिटिकल व्ह्यूज. म्हणजे त्या काळामध्ये रोमॅन्टिसिझममध्ये जे सर्टन क्रिटिकल व्ह्यूज होते त्याला अपोज करणारा आहे हा एसे. Eliot argues that a great poem always asserts and that the poet must develop a sense of the pastness of the past. वारंवार तुम्हाला तेच रिपीट झालेलं दिसेल की एखादी कविता ही ग्रेट पोएम आहे, आपण कधी म्हणू शकतो, दॅट द पोएट मस्ट डेव्हलप अ सेन्स ऑफ द पास्टनेस ऑफ द पास्ट. तुम्ही सेन्स ऑफ द पास्टनेस ऑफ द पास्ट हे तुम्ही ज्यावेळेस दाखवता तुमच्या कवितेमध्ये, त्यावेळेस ती कविता अगदी चांगल्या ग्रेडची आहे. देर इज अ ग्रेट इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅडिशन इन द प्रेझेंट पोएम. आता कुठली पण पोएम घ्या, इलियट T.S. इलियटची, तुम्हाला काय मिळेल, ट्रॅडिशनला महत्त्व दिलेलं आहे. ज्या पोएममध्ये ट्रॅडिशनचं टच आहे त्यावेळेस ती कविता काय महान कविता होते. ट्रॅडिशन शुड नॉट बी इनहेरिटेड म्हणजे वारसा हक्काने. हे ट्रॅडिशन काय आहे, शुड नॉट बी इनहेरिटेड. तुम्ही वारसा हक्काने घेतलेली ती होऊ शकत नाही. बट शुड बी ऑब्टेन बाय ग्रेट लेबर. पण ज्यावेळेस तुम्ही ही जे आपण ट्रॅडिशन म्हणतो, ही ट्रॅडिशन आपण काय करतो, ऑब्टेन बाय ग्रेट लेबर. ही ट्रॅडिशन कशी आली पाहिजे, खूप कष्ट घेऊन आली पाहिजे. पास्ट शुड बी अल्टर. तर हे जे आपण पास्ट घेतो आहे, पूर्वीच्या काळातलं आपण घेतो आहे मटेरियल, मग ते पास्ट ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस जसंच्या तसं पास्ट घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, अल्टर्ड बाय प्रेझेंट. त्याच्यामध्ये थोडं आत्ताच प्रेझेंट जे काय आहे ते प्रेझेंटसुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे. अलॉंग विथ पास्ट यू शुड टेक प्रेझेंट as much as the present is directed by past. Directed by past. आलं लक्षात. In fact, tradition acquires a wider significance in Eliot's writing. बघा, आपण पाहिलं की सगळ्या एसेमध्ये तुम्हाला काय दिसेल, ट्रॅडिशन हा शब्द दिसेल, कारण आपल्या एसेचं नावच आहे, द ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट. हे आपल्या एसेचं नाव आहे. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये काय दिसेल, ट्रॅडिशन हा शब्द वारंवार वापरलेला दिसेल, म्हणजे परंपरा. इन फॅक्ट ट्रॅडिशन ॲक्वायर्स अ वायडर सिग्निफिकन्स इन इलियट्स रायटिंग. द ट्रॅडिशन ॲक्वायर्स अ वायडर सिग्निफिकन्स. त्याला खूप महत्त्व आहे ट्रॅडिशनला इन इलियट्स रायटिंग.
इट इन्व्हॉल्व्स अ हिस्टॉरिकल सेन्स दॅट इज रिअली इसेन्शियल फॉर एनी वर्क ऑफ आर्ट. कुठलं पण वर्क ऑफ आर्ट घ्या, त्या वर्क ऑफ आर्टमध्ये तुमचं हिस्टॉरिकल तुम्हाला काय काय माहिती आहे ना, त्याचं हिस्टॉरिकल सेन्स जी आहे ना ती तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. तर तुमचं वर्क जे आहे इट बिकम्स मास्टरपीस, इट बिकम्स ग्रेट लिटरेचर. हिस्टॉरिकल सेन्स इन्व्हॉल्व्स अ पोएट टू राईट नॉट ओनली बिंग नियर टू द जनरेशन. आता हिस्टॉरिकल सेन्स तुमच्यामध्ये जर हिस्टॉरिकल सेन्स असेल तर तुम्ही काय करू शकता, अ पोएट राईट्स नॉट ओनली बिंग नियर टू द जनरेशन, म्हणजे त्यामध्ये कवी तुम्हाला त्याच्या जनरेशन त्या म्हणजे अगोदरच्या जनरेशन जवळ लिहित नाही, बट टू द होल ऑफ लिटररी ट्रॅडिशन स्टार्टिंग फ्रॉम होमर. तुमचं पहिल्यापासून जे लिखाण आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये राईट फ्रॉम होमर, you will have all the idea, you will have all the picture clear before you about the tradition that is right from Homer. म्हणजे हे फार पुरातन झालं. ते पुरातन लिटरेचर आणि आत्ताचं लिटरेचर हेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. द मीनिंग ऑफ द पोएम इज नॉट पॉसिबल इन आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय, अलिप्तपणा. आयसोलेशन म्हणजे अलिप्तपणा. तर द मीनिंग ऑफ द पोएम इज नॉट पॉसिबल इन आयसोलेशन. तुमच्या अलिप्तपणामध्ये तुमचं पोएम कदापि होऊ शकत नाही. नो पोएट, नो एनी आर्टिस्ट हॅज हिज कम्प्लीट मीनिंग अनलेस वी लिंक हिम ऑर हर टू अ चेन ऑफ ऑल पोएट्स. बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादं लिखाण करताय त्यावेळेस लिखाण करत असताना, एखादं काव्य तयार करत असताना तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे, complete meaning unless we link her or him to a chain of all birds. म्हणजे जोपर्यंत तुम्ही बाकीच्यांना रीडर्सना तुम्ही चेन ऑफ ऑल बर्ड्स म्हणजे इतक्या सगळ्या कवींच्या ज्यावेळेस तुम्ही दाखले देता, त्यांच्याबद्दल सांगता, त्यावेळेस तुमची कविता जी आहे ती दर्जेदार होती. सो अनलेस you give the link to these poets, okay, these old poets, your writing cannot be perfect. Importance and value of any poet can be judged in isolation. Importance and value of any poet म्हणजे कुणाचंही महत्त्व, कुणाचीही व्हॅल्यू पोएटची ही तुम्ही आयसोलेशनमध्ये जज करू शकत नाही. आयसोलेशन म्हणजे मी तुम्हाला म्हणलं एकटंपण. जज इन आयसोलेशन. सो देर मस्ट बी द ट्रॅडिशन टू कम्पेअर विथ अदर. तुम्ही जर नुसतंच म्हणला की माझं काव्य छान आहे, माझं काव्य छान आहे, पण कशावर समजायचं तुमचं काव्य छान आहे? तुम्ही ज्यावेळेस तुमचं काव्य ट्रॅडिशनशी कम्पेअर करता, म्हणजे पुरातन काळातल्या कवींबरोबर तुम्ही तुलना करता, देर मस्ट बी द ट्रॅडिशन टू कम्पेअर. त्यांनी कशावर भर दिला आहे T.S. इलियटने? कम्पॅरिझन व्हायला पाहिजे तुमच्या काव्याचं, तुमचं काव्य आणि जे पुरातन काळातलं आहे, वॉट एव्हर इज ट्रॅडिशनल, यू शुड हॅव टू कम्पेअर युअर पोएट्री विथ द ट्रॅडिशन अँड देन यू विल कम टू नो दॅट वेदर युअर पोएम इज हॅविंग एनी डेप्थ. टू क्रिएट अ गुड पोएम वन शुड सरेंडर द सेल्फ. आपण एखादी चांगल्या दर्जेची कविता, दर्जेदार आपल्याला कविता तयार करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, सरेंडर द सेल्फ. स्वतःला झोकून टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये. काव्य तयार करत असताना स्वतःला झोकून टाकलं पाहिजे. सरेंडर द सेल्फ. द सेल्फ सॅक्रिफाईस ऑफ पर्सनॅलिटी गिव्ज बर्थ टू अ गुड पोएम. जोपर्यंत तुम्ही सेल्फ सॅक्रिफाईस ऑफ पर्सनॅलिटी, तुमची पर्सनॅलिटी कुठंही झळकू द्यायची नाही. तुम्ही त्याचं सॅक्रिफाईस करा तुमच्या पर्सनॅलिटीचा, बट टू अ गुड पोएम. मग तुमचं काव्य जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं. वन शुड निगेट हिज माइंड. इन डुईंग सो वन लुजेस हिज इंडिव्हिज्युअलिटी अँड हिज पर्सनॅलिटी. बघा, हे करत असताना तुम्ही काय विसरून जाता, तुम्ही काय हरवून बसता, इंडिव्हिज्युअलिटी. इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे काय, तुमच्या वैयक्तिक तुमच्याबद्दल इंडिव्हिज्युअल म्हणून तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत. इंडिव्हिज्युअलिटी तुमची
आणि तुमची पर्सनॅलिटी. द टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल रायटिंग. सच रायटिंग द पोएट लुजेस हिज इंडिव्हिज्युअलिटी अँड हिज पर्सनॅलिटी. ओके, इतकं स्वतःला हरवून तुम्ही त्याच्यामध्ये लिखाण केलं पाहिजे. ऑल द पर्सनल इमोशन्स, याच्यामध्ये काय आलं पाहिजे की कवीनं ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या पाहिजेत. कोणत्या? स्वतःच्या भावना, स्वतःच्या ज्याला आपण म्हणतो इमोशन्स, फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. तुम्हाला काय अनुभवलं आलं स्वतःला, त्या सगळ्याचं तुम्ही सॅक्रिफाईस केलं पाहिजे. कुठंही कवीनं असं म्हटलं नाही पाहिजे की मी असं केलं होतं, मला असं झालं होतं. असं आपल्याबद्दलचं काहीही उल्लेख करायचा नाही. यू हॅव टू सॅक्रिफाईस तुमच्या भावना, तुमचे फिलिंग्स, एक्सपिरियन्सेस, तुम्हाला आलेले अनुभव, हे सगळे तुम्ही काय आहे विसरून जायला पाहिजे. देअर शुड नॉट बी द पर्सनल इमेज ऑफ अ पोएट इन अ पोएट्री. व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. काय आहे? देअर शुड नॉट बी द पर्सनल इमेज ऑफ अ पोएट. तुम्ही कुठंही पोएटला रिप्रेझेंट करता कामा नये की बाबा हा पोएट असा होता. हे तुम्ही कुठंही रिप्रेझेंट करता कामा नये. पोएट्री शुड बी इम्पर्सनल. मग काव्य कसं असलं पाहिजे? इम्पर्सनल असलं पाहिजे. आलं लक्षात? इम्पर्सनल. बट इट डझंट मीन दॅट द पोएट शुड नॉट राईट हिज पर्सनल. म्हणजे ज्यावेळेस ग्रेट पोएम होते निर्माण, त्यावेळेस कवी काय करतो, स्वतःच्याबद्दल काही लिहित नाही. अबाउट हिज पर्सनल लाईफ, अबाउट हिज एक्सपिरियन्सेस, अबाउट हिज फिलिंग. तो कवी आपल्या स्वतःच्याबद्दल काही लिहित नाही. बट देअर पर्सनल फिलिंग शुड बी कन्स्ट्रक्टेड इन टू आर्ट्स फिलिंग्स. Therefore, we as a critic should not look for personality of poet in his poems. म्हणून आपण जर एक क्रिटिक असू, तर आपण क्रिटिक म्हणून आपण कुठंही काव्यामध्ये पोएटला काय म्हणतो आपण, पर्सनॅलिटी ऑफ पोएट, पर्सनॅलिटी ऑफ पोएट हे आपण शोधता कामा नये. पोएट्री ही कशी असली पाहिजे? ऑब्जेक्टिव्ह. इट शुड नॉट बी सब्जेक्टिव्ह. आलं लक्षात? इडियट स्टँड्स अगेन्स्ट रोमॅन्टिक पोएट्स. इडियटला रोमॅन्टिक पोएट्स पसंत नव्हते. ही डज नॉट स्टँड बाय देअर साईड. ओके, इडियट्स. पोएट्स who think poetry is spontaneous overflow of powerful feelings and personal emotions. इडियटला हे पसंत नव्हतं. रोमॅन्टिक पोएट जे म्हणायचे की पोएट्री द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग. स्पॉन्टेनियस म्हणजे काय? उत्स्फूर्तपणे, अगदी उत्स्फूर्तपणे आलेलं काव्य. एखादं सुंदर दृश्य पाहिलं आणि तुमच्या मनामध्ये जे काय भावना आल्या त्या तुम्ही बोलल्या, ते काय? स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. हे जे आहेत हे इलियटला मान्य नव्हतं. रोमॅन्टिक सेज पोएट्री इज एक्सप्रेशन ऑफ पर्सनॅलिटी. रोमॅन्टिक पोएट जे आहेत ते काय म्हणतात? पोएट्री ह्याच्या उलट, म्हणजे ही जी डेफिनेशन विलियम वर्ड्सवर्थनी दिलेली आहे पोएट्रीची, की पोएट्री इज स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. फॉर एक्झाम्पल, डॅफोडिलचा पट्टा पाहिला. फॉर एक्झाम्पल, when he see into the stretch of daffodil, that time he gets inspired and he writes down his poem. But this Eliot says that I am against the romantic poets. Romantic says poetry is expression of personality and inspiration. ते काय म्हणतात? पोएट्री इज एक्सप्रेशन ऑफ पर्सनॅलिटी अँड इन्स्पिरेशन. पर्सनॅलिटी कशी असते त्या कवीची हे आपल्याला दिसतं, आणि इन्स्पिरेशन म्हणजे त्याच्यातनं माणूस इन्स्पायर होतो त्या काव्यातनं. बट इलियट सेज पोएट्री इज नॉट सो. इलियटने काय सांगितलं? कविता अशी नसते. बट अन एस्केप फ्रॉम पर्सनॅलिटी. पण आपण काय पाहतो, ज्यावेळी या पिरियडमध्ये काव्य लिहिलं जातं, म्हणजे आपला मॉडर्न क्रिटिसिझम, आपण कशामधलं बघतो? मॉडर्न बघतो. तर याच्यामध्ये पोएट्री इज नॉट सो.
पोएट्री अशी नाही आहे की त्याच्यामध्ये तुम्ही पर्सनॅलिटी आणि इन्स्पिरेशनला महत्त्व देत आहे, बट ॲन एस्केप फ्रॉम पर्सनॅलिटी. पण तुम्ही काय आहे, तुमची पर्सनॅलिटी, तुमची आयडेंटिटी ही तुम्ही वेगळी ठेवताय. पोएट्री इज ऑर्गनायझेशन रादर दॅन. हे वाक्य इतके महत्त्वाचे आहेत की हे तुम्ही बाय हार्टच केलं पाहिजे, तुम्ही लिहून काढलं पाहिजे वारंवार. आणि हे जे वाक्य जर तुम्ही उत्तरामध्ये लिहिले तर याला पेन्सिलने अंडरलाईन केलं की तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळणार आहेत, तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळणार आहेत. पोएट्री इज ऑर्गनायझेशन. तुम्ही काय करताय, संकलित करताय, ऑर्गनाईज करताय तुम्ही. ऑर्गनायझेशन रादर दॅन इन्स्पिरेशन. तुम्ही कुठून तरी प्रेरणा घेऊन लिहिताय, हे काव्य होऊ शकत नाही. तुम्ही काय करताय, ऑर्गनाईज करताय. सो द क्रिटिक शुड बी ऑब्जेक्टिव्ह. आणि म्हणून हा क्रिटिक जो आहे तो क्रिटिक कसा असला पाहिजे. सो द क्रिटिक शुड बी ऑब्जेक्टिव्ह, हे शुड नॉट बी सब्जेक्टिव्ह. आलं लक्षात. अशा पद्धतीनं तुम्हाला या एसेच्या बद्दल माहिती तुमच्या लक्षात येईल. टी.एस. इलियट पुन्हा एकदा आपण रिपीट करूया काही पॉईंट्स. लिटररी क्रिटिसिझम या पेपर नंबर 12. या पेपर नंबर 12मध्ये आपण पाहिलं की मॉडर्न क्रिटिसिझम हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि मॉडर्न क्रिटिसिझममध्ये तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, तर यू हॅव टू स्टडी टी.एस. इलियट्स ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट. मीन्स how these two things are mixed up, how these are interdependent. Okay, T.S. Eliot's tradition and individual talent. परंपरा आणि तुमची बुद्धिमत्ता, ह्या दोघांची सांगड त्या कवीला जर घालता आली तर ते काव्य एका महान होतं किंवा इट इज ऑफ अ ग्रेट क्वालिटी. इलियट काय म्हणतो, इलियट म्हणतो द एसे वॉज फर्स्ट पब्लिश्ड इन द इगोइस्ट अँड लॅटर इन. आता कुठल्याही प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करत असताना तुम्हाला त्या कवीबद्दल किंवा लेखकाबद्दल थोडीशी माहिती असली पाहिजे, ती तुम्ही सुरुवातीला लिहिली पाहिजे. सो यू मस्ट नो दॅट व्हॉट यू विल डू. यू शुड ॲट होम यू शुड राईट अबाउट टी.एस. इलियट एसे ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट. मग तुम्ही त्याच्या खाली त्याचे काही पॉईंट्स काढायचे की बाबा कोण रायटर्स होते, हू आर द पोएट्स, द मेजर पोएट्स. सो यू मस्ट बी एबल टू राईट डाऊन द नेम्स. व्हॉट वेर हिज रायटिंग्स. त्याने कोणत्या प्रकारची लिखाणं केलेली आहेत तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की मेजर वर्क्स कोणते आहेत. द वेस्टलँड, मर्डर इन द कॅथेड्रल, द ड्राय सॅवेजेस, हे जे आहेत हे तुम्हाला मांडता आले पाहिजे. ह्याचे स्पेलिंगसहित तुम्ही वारंवार 4-4, 5-5 वेळा हे लिहून काढले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की हा जो एसे आहे ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल टॅलेंट हा 3 पार्टमध्ये आहे, 3 पार्टमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की ट्रॅडिशनला किती महत्त्व आहे. जोपर्यंत तुमच्या काव्यामध्ये ट्रॅडिशन येत नाही तोपर्यंत तुमची पोएट्री हायर लेवलची होऊ शकत नाही किंवा तुम्ही एक गुड आर्टिस्ट होऊ शकत नाही. इंडिव्हिज्युअल टॅलेंट इज द कॅपेबिलिटी ऑफ अ पोएट टू रिटच अँड ड्रीम. बघा तेच आहे, सगळी सामुग्री तीच आहे, पण एक वेगळा पदार्थ ज्यावेळेस तयार होतो ना त्यावेळेस तुमचं कौशल्य त्याच्यामध्ये दिसतं. ओके, द पोएट टू रिटच अँड रिकलर द पास्ट ऑफ द पास्ट. तुम्ही काय केलं पाहिजे की तुमच्याकडं तुम्हाला ट्रॅडिशन माहिती पाहिजे, तुम्हाला त्याचं पास्ट माहिती पाहिजे. मग तुम्ही ते पास्ट ज्यावेळेस एक वेगळ्या पद्धतीने कलरिंग करताय किंवा त्याला टच करताय त्यावेळेस तुमचं ते काव्य हे वेगळ्या लेवलला जाऊन पोचतं. नो आर्टिस्ट और नो पोएट ऑफ एनी आर्ट हॅज रिअल व्हॅल्यू डन. अ पोएट मस्ट बी अवेअर ऑफ द पास्टनेस ऑफ द पास्ट. पास्टनेस ऑफ द पास्ट, जी पूर्वीचं काय आहे, हिस्ट्री आहे त्याच्या मागची, ती त्या कवीला माहिती असलं पाहिजे. त्याच्यात महत्त्वाचं काय आहे, इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी. इनोव्हेशन म्हणजे त्या कवीमध्ये काय असलं पाहिजे, नाविन्यपूर्ण. आपण पिक्चर बघतो, पिक्चरमध्ये जर नाविन्य असेल
तर आपल्याला बरं वाटतंय ना, काहीतरी क्रिएटिव्ह, काहीतरी वेगळं केलेलं आहे असं ज्यावेळेस असतं ना, त्यावेळेस आपल्याला तो पिक्चर आवडतो. पण तेच ट्रँगल जर पिक्चरमध्ये असेल, तीच स्टोरी असेल, तर आपल्याला काय होतं, आपल्याला फार कंटाळ येतो. राईट. We will stop here. Okay, we will stop here our lecture. For the next period again I will continue with T.S. Eliot. Anisha, this